तुमच्याही शेतात जाण्यासाठी तुम्हाला नवीन रस्ता काढायचा आहे का? किंवा तुमच्या जमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे? तर तुमच्याकडे जमिनीचा नकाशा असणं तेवढंच आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा किंवा हा ऑनलाईन नकाशा कसा वाचायचा याची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी युट्यूब चॅनल. मंडळी, सरकारने आता 7/12/8 उतारा याचबरोबर आता जमिनीचा नकाशा सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण आपल्या गावचा किंवा गावातील तुमच्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहू शकतो. याचबरोबर हा ऑनलाईन उपलब्ध केलेला नकाशा वाचायचा कसा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याचबरोबर खाली दिलेल्या बेल या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता पाहूया जमिनीचा नकाशा कसा ओपन करायचा. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर महाभूनकाशा डॉट महाभूमी .gov.in असं सर्च करायचं आहे. यानंतर ओके केल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. आता सुरुवातीच्या आपल्या संपूर्ण गावचा नकाशा कसा पाहायचा हे पाहूया. याच पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन या नावाचा एक रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य म्हणजेच महाराष्ट्र निवडायचंय. कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर आपण ग्रामीण भागातून असाल तर रुरल आणि जर शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव टाकायचे आहे. सगळ्यात शेवटी विलेज मॅप यावर क्लिक करायचं आहे. यानंतर आता आपली शेतजमीन ज्या गावात येते त्या गावचा संपूर्ण नकाशा तुमच्या स्क्रीनवर ओपन झालेला असेल. इथे समोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये सुद्धा पाहू शकता किंवा डावीकडे प्लस व मायनस या बटनावर क्लिक करून हा नकाशा आपल्याला मोठा किंवा छोटा असा दोन्ही आकारात पाहता येतो. म्हणजेच इथे झूम इन किंवा झूम आउट सुद्धा करता येते. तर हे होतं संपूर्ण गावचा नकाशा कसा पाहायचा याची माहिती. यातूनच आपल्याला समजतं की आपल्या गावामध्ये एकंदरीत किती गट आहेत व कोणता गट कोणाच्या शेजारी आहे. आता एखाद्याच्या वैयक्तिक जमिनीचा नकाशा कसा काढायचा ते पाहूया. याच पेजवर सर्च बाय प्लॉट नंबर या नावाने एक रकाना दिलेला आहे. इथे तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरचा गट क्रमांक टाकायचा आहे आणि मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा इथे ओपन होतो. पहिल्यासारखंच होम या पर्यायासमोरील आडव्या पानावर किंवा वजाबाकीच्या बटनावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकताय. आता डावीकडे प्लॉट इन्फो या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशामध्ये किती शेत जमीन कोणाच्या नावावर आहे व त्या शेतकऱ्याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर एका गट क्रमांकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली असते. आता ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय असतो. यावर क्लिक केलं की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्या समोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडे खाली दिलेल्या बाणावर क्लिक केलं की तो तुम्ही डाउनलोड करू शकता व जेव्हा तुम्हाला कधी गरज असेल तेव्हा तो डायरेक्ट तुम्ही ओपन करू शकता. तुमच्या गटाला लागून असलेले शेत जमिनीचे गट क्रमांक सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. भूमी अभिलेख विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयात असेच वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. याच नकाशाच्या आधारे जमिनीच्या हद्दी सुद्धा कायम करण्यात येतात आणि त्यामुळेच हे सर्व नकाशे महत्वाचे आहेत. या नकाशांबरोबरच आता जमिनीच्या फाळणीचे नकाशे, याचबरोबर भूसंपादन नकाशे व बिनशेती म्हणजेच NA प्लॉटचे नकाशे सुद्धा आता थोड्याच दिवसात डिजिटल स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामुळे हे नकाशे ऑनलाईन कसे पाहायचे व त्याचे वाचन कसे करायचे याची माहिती तुम्हाला असणे तेवढंच आवश्यक आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ढिंच्याक मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.